नमस्कार. घरचं जेवण या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे गोबी मंचुरियन. त्यासाठी इथं गोबी घेतलेली आहे. गोबीचे असे मीडियम स्लाइसेस करून घेतलेले आहेत. गोबी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. दुसरं घेतलेली आहे इथं टोमॅटो केचप, हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे, रेड चिली सॉस आणि अद्रक लसूण पेस्ट, 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, डार्क सोया सॉस घेतलेला आहे, शिमला मिरची बारीक चॉप करून घेतलेली आहे, याच्या बिया नाहीत घेतल्या मी, आणि हे आहे आपलं कॉर्न स्टार्च किंवा मक्याचं पीठ ज्याला म्हणतो ते. तर चला बनवूया गोबी मंचुरियन. पहिल्यांदा आपण गोबी शिजवून घेणार आहोत. पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. पाणी हे उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गोबी टाकणार आहोत. पाणी उकळलेलं आहे आणि आता आपण गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आहे आणि या पाण्यामध्ये आपण गोबी टाकायची आहे. मीडियम फ्लेम ठेवून आपण 2 ते 3 मिनिट गोबी शिजवून घ्यायची आहे. दोन मिनिट झालेले आहेत आणि आता मी गॅसचा फ्लेम बंद करत आहे आणि वरून अशी एक प्लेट झाकून ठेवायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण मंचुरियनसाठी ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत. पॅन गरम झालेला आहे आणि त्यामध्ये आपण 2 चमचे तेल ओतायचे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1.5 चमचा अद्रक लसूण पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट फ्राय करून घ्यायचं आहे. यामध्ये टाकायचा आहे कांदा. कांदा पण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे 1-2 मिनिट. आता यामध्ये टाकायची आहे शिमला मिरची. शिमला मिरची पण 2 ते 3 मिनिट फ्राय करून घ्यायची आहे. याबरोबरच आपण टाकणार आहोत हिरवी मिरची. हे सगळं 2 ते 3 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये 4 ते 5 चमचे डार्क सोया सॉस टाकायचे आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये ॲड करायचं आहे 1.5 ग्लास पाणी. आता यामध्ये ॲड करायचं आहे 2 चमचे रेड चिली सॉस, आणि 2 चमचे टोमॅटो केचप. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
एका बाउलमध्ये 2 चमचे मक्याचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी ओतून याचा घोळ तयार करून घ्यायचा आहे। सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, याप्रमाणे थिकनेस ठेवायचे आहे। आता आपण हा मक्याचा घोळ आपल्या ग्रेव्हीमध्ये ओतणार आहोत। हे आपण ग्रेव्हीमध्ये असं ओतायचं आहे। मक्याच्या पिठामुळे आपल्या ग्रेव्हीला एक घट्टपणा येतो। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं मीठ। तुम्ही ग्रेव्ही टेस्ट करून बघू शकता आणि अजून जर तुम्हाला सॉस हवा असेल तर तुम्ही रेड चिली सॉस आणि टमॅटो केचप ॲड करू शकता। ही तयार झालेली आहे आपली ग्रेव्ही। आता आपण ही ग्रेव्ही एक 15 ते 20 मिनिट शिजू द्यायची आहे आणि तोपर्यंत आपण मंचुरियनसाठी घोळ तयार करून घेऊयात। घोळ बनवण्यासाठी आपण घेणार आहोत 1 वाटी मैदा, अर्धी वाटी मक्याचं पीठ। मक्याच्या पिठामुळे मंचुरियन क्रिस्पी होतात। आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, थोडंसं नमक, चार चमचे डार्क सोया सॉस, पाणी घालून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण भज्याचं पीठ करतो त्याप्रमाणे मंचुरियनसाठी घोळ तयार करून घ्यायचा आहे पिठाचा। हे बघा, हे तयार झालेलं आहे आपले मंचुरियनसाठी पीठ। याप्रमाणे थिकनेस ठेवायची आहे। तर चला मंचुरियन तळून घेऊयात। गोबीमधलं मी पाणी पूर्ण नितळून घेतलेलं आहे आणि आता आपण ही गोबी या पिठामध्ये टाकायची आहे। याप्रमाणे गोबी पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण मंचुरियन तळून घेऊयात। याप्रमाणे तळून घ्यायचे आहेत। हे आपले गोबी मंचुरियन तळून झालेले आहेत। हे बघा, याप्रमाणे रंग ठेवायचा आहे। हे आपले मंचुरियन्स तळून झालेले आहेत आणि आता आपण हे ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत। ही ग्रेव्ही आपली मस्तपैकी शिजलेली आहे। हे बघा, थिकनेस ही आलेला आहे। आता आपण यामध्ये टाकायचे आहेत मंचुरियन्स।
सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे तयार झालेलं आहे गोबी मंचुरियन आणि आता मी गॅसचा फ्लेम बंद करत आहे। तयार झालेले आहे गोबी मंचुरियन। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, हेल्दी खात राहा। थँक्स फॉर वॉचिंग।